मित्रांनो, आयुष्यात तुम्हाला तुमचा प्रभाव निर्माण करायचा असेल तर तुम्हाला काही गोष्टींची पथ्य पाळता आली पाहिजेत. तुम्ही ते आवर्जून पाळली पाहिजे. आपल्या बोलण्यामुळे लोकांच्या मनामध्ये गैरसमज निर्माण होतात आणि खुद्द आपण बोलायचा हेतू नसताना सुद्धा बोलून जातो आणि पुन्हा वाटतं की आपण खरं तर बोलायचा कोणताही हेतू आपला नव्हता, पण आपण तरीही बोललो. तर यामुळे काय होतं की समोरच्या माणसाच्या मनामध्ये एक प्रकारचा गैरसमज तयार होतो. पण मी तुम्हाला असं सांगेन की तुमच्यामधली पॉझिटिव्हिटी तुम्हाला वाढवायची असेल, तुमच्यातलं संभाषण कौशल्य तुम्हाला सुधारायचं असेल, ही तुमच्यातली सकारात्मकतेची भावना ती किती प्रबळ आहे ही जर लोकांच्या समोर तुम्हाला ठेवायची असेल, लोकांना ते दाखवून द्यायचं असेल, तर मी एक तुम्हाला चांगला पर्याय सांगेन. दोन शब्द आहेत की ते दोन शब्द आयुष्यभर तुमच्या सोबत असले पाहिजेत, तुमच्या ते मुखात असले पाहिजेत. एक म्हणजे सॉरी आणि दुसरं म्हणजे थँक्यू. खरं तर आपण त्या वेळेला सॉरी म्हणलं पाहिजे ज्या वेळेला समोरच्या माणसाला आपल्याकडून त्या गोष्टींची अपेक्षा असते. आपण नेमकं तेच करत नाही. आपण का नमती भूमिका घ्यावी, आपण का मागे सरकावं, याबद्दलची भावना मनामध्ये असते. तर तुम्हाला एक गोष्ट सांगेल की नुसतं सॉरी म्हणल्यानं सुद्धा अनेकांच्या आयुष्यामध्ये एक प्रकारची चांगली भावना तयार होण्याची शक्यता असते. एक मुलगा शिकायला बाहेर होता आणि तो शिकायला असताना मुलांच्या बरोबर त्याच्या मित्राबरोबर ट्रिपला गेला. ट्रिपला गेल्यानंतर इतर तरुण करतात तसं त्या तरुणांनी केलं आणि त्यांनी स्टेटसला फोटो ठेवले आणि मी महाबळेश्वरला फिरून आलो या पद्धतीचे फोटो त्यांनी स्टेटसला ठेवले. ते स्टेटसचे फोटो त्याच्या वडिलांनी पाहिले. वडिलांनी पाहिल्यानंतर वडिलांनी त्याला मेसेज केला की तुला मी फिरायला पाठवलेलं नाही, मी तुला शिकायला पाठवले आणि तू फिरायला का गेलास अभ्यास सोडून. तर तो पोरगा मेसेजवर वडिलांना असं म्हणाला की बाबा तुम्ही सीसीटीव्ही कॅमेऱ्यासारखंच माझ्याकडे पाहताय, मी काय करायचंय की नाही, मी कुठे फिरायला जायचंय की नाही. वडील म्हणले तुला फिरण्याबद्दल मी आजवर अडवलेलं नाही, तुला त्या वेळेला मी फी भरली आणि तुला स्वतःहून फिरायला पाठवली, मात्र हा काळ फिरायचा नाही आहे, तुझ्या अभ्यासाचा आहे. आणि मग त्याच्यावर डायलॉग झाले, बऱ्याचदा त्यांचं कॉन्व्हर्सेशन झालं आणि मग त्याला वाटलं की पुढे जरा थोडंसं आपण बोललोच आहे, सॉरी म्हणा. रात्री 11 वाजता त्याला वाटलं की आपण सॉरी म्हणावं. 11:30 त्यांनी मेसेज टाईप केला, पुन्हा पाठीमागं घेतला, पुन्हा 12ला मेसेज टाईप केला, पुन्हा पाठीमागं घेतला. त्याला वाटलं की आता सॉरी म्हणू का नको. आता वडिलांना सॉरी म्हणण्यामध्ये मुलाला कसला अपमान आलाय, कसला कमीपणा आलाय, पण त्यांनी ते सॉरी म्हणलं नाही. पुन्हा 12 वाजता त्याला आठवण झाली की आपण सॉरी म्हणलं पाहिजे, जरा जास्ती बाबांना बोललोय. आणि मग त्यांनी काय केलं की बाबा ठीक आहे, मग आपण सकाळी फोन करू सर. तर सकाळी 7ला फोन केला बाबांना, बाबांनी फोन उचलला नाही. पण आईला फोन केला, आईने फोन उचलला नाही. मावशी सुट्टीला तिथे आली होती, मग मावशीने म्हणाला की बाबा फोन उचलत नाही, बाबांना फोन दे, मला त्यांना सॉरी म्हणायचंय, काल मी त्यांना खूप बोललोय. आता मावशीने फोन उचललं तर मावशी असं म्हणाले की बाबा पहाटेच गेली, पहाटे त्यांचं निधन झालं. हे ऐकून त्या पोराला धक्का बसला. त्या पोराला वाटलं की हे माझ्यामुळे झालं की काय, त्या पद्धतीची भावना त्याच्या मनामध्ये निर्माण झाली. त्याला असं वाटलं की जर मी रात्रीच बाबांना सॉरी म्हणाला असतो तर कदाचित बाबांच्या हृदयावर असलेला ताण थोडा अंशी कमी झाला असता आणि किमान तो ताण कमी झाला असता तर बाबांना थोडंसं बरं तरी वाटलं असतं. तर त्याला पश्चाताप झाला, त्याला खूप वाईट वाटलं. मात्र तोवर वेळ निघून गेली होती. फक्त सॉरी हा शब्द मी टाईप केला नाही आणि तुम्ही का टाईप केला नाही, मी त्यांना का सॉरी म्हणलं नाही, याबद्दल त्याच्या मनामध्ये अपराधीपणाची भावना निर्माण झाली. लक्षात घ्या, ही कथा आहे. मात्र मी तुम्हाला सांगेन की एक सॉरी अनेकांचा जीव वाचवू शकेल, एक सॉरी अनेकांच्या मनातलं गैरसमज संपवू शकेल. आपण भाजी घ्यायला गेलो तर भाजी घ्यायला गेल्यानंतर सुद्धा आपण एखाद्या आजीला मावशीला आपण थँक्यू म्हणत नाही. आता ती खूप ताजी टवटवीत भाजी देते, आपल्याला वाटते की तिला काय थँक्यू म्हणावं, तिने विकत दिली भाजी आपल्याला, परंतु कृतज्ञ भावना आपल्या मनामध्ये असली पाहिजे, थँक्यू म्हणलं पाहिजे. त्याच्या चेहऱ्यावरचा भाव बघा थँक्यू म्हणल्यानंतर. तुम्ही आता एसटीत बऱ्याचदा प्रवास करता, मीही करतो. एसटीत प्रवास केल्यानंतर आपण ज्या वेळेला ज्या ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जातो, दुसऱ्या गावाला उतरल्यानंतर आपण त्या एसटीच्या चालकाला थँक्यू म्हणत नाही. आपल्याला वाटतं आपण तिकीट काढून आलोय, त्याला थँक्यू का म्हणावं. तर लक्षात ठेवा, एका गावाहून दुसऱ्या गावाला जाईपर्यंत तुमचा जीव त्या चालकाच्या हातामध्ये होता आणि त्यांनी अतिशय सुरक्षित अशी गाडी हाकली आहे आणि त्यांनी तुम्हाला सुरक्षित ठिकाणी पोहोचवलं आहे आणि म्हणून तुम्हाला त्याला थँक्यू म्हणायचंय. ते थँक्यू म्हणल्यानंतर त्याला असं वाटेल की आता आपण इतकं चांगली गाडी मारतोय, पुढच्या वेळेला आणखी सुरक्षित गाडी मारू. म्हणजे या पद्धतीची भावना मनामध्ये निर्माण होत असते. त्याच्यामुळे मी तुम्हाला असं सांगेन, आयुष्यामध्ये थँक्यू आणि सॉरी हे दोन शब्द असे आहेत ना, तुमच्या समोरचे अनेक प्रश्न संपवतील, तुमच्याबद्दल इतरांच्या मनामध्ये असलेले गैरसमज संपवतील, तुमच्याविषयी इतरांच्या मनामध्ये असलेली प्रतिमा अधिक उंचावण्यासाठी मदत करतील, उपयुक्त ठरतील. आणि म्हणून हे शब्द तुम्ही तुमच्या संवादामध्ये वापरत चला. आपल्याला वाटेल की का आपण सॉरी म्हणायचं, का आपण थँक्यू म्हणायचं. लक्षात घ्या, माणसाचं आयुष्य आहे, पाहता पाहता निघून जातं आणि या सगळ्या आयुष्यामध्ये आपल्या मनामध्ये उगीच कटुतेची भावना निर्माण होते, ती तशीच राहते. शत्रुत्वाची भावना निर्माण होते एखाद्याबद्दल, ती तशीच राहते. आपण तिला जतन करून ठेवतो, ती संपवायचा प्रयत्नच करत नाही. आपल्याला राग खूप असतो,
आपल्याला आपला स्वाभिमान ठीक आहे असला पाहिजे, त्याबद्दल स्वाभिमान असलाच पाहिजे. मात्र लक्षात ठेवा, आपल्याला जीवन सुलभ करायचं असेल, आनंदी करायचं असेल तर आपल्याला पटकन सॉरी म्हणता आलं पाहिजे. आपल्याला एखाद्या ठिकाणी जर कुणी आपल्याला मदत केली, एखाद्याबद्दल आपल्याबद्दल कुणी चांगली भावना व्यक्त केली तर पटकन आपल्याला थँक्यू म्हणता आलं पाहिजे. इतक्या साध्या सोप्या गोष्टी आपल्या जगण्यामध्ये आपल्याला करायच्या असतात. आपण त्याबद्दल थोडस आळशी असतो किंवा मला वाटतं की आपण त्याबद्दल फारसा विचार करत नाही. मात्र तुम्हाला वाटत असेल की तुमचा प्रभाव पडला पाहिजे, तुमची प्रतिभा अगदी उंचावली पाहिजे, तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी तुमच्या आयुष्यात करायला काहीच हरकत नाही. घरात सुद्धा तुम्ही संसारामध्ये पत्नीला सॉरी म्हणा, थँक्यू म्हणा, आईला सॉरी थँक्यू म्हणा, बाबाला सॉरी थँक्यू म्हणत राहा, भावाला, बहिणीला, हे जिथं जिथं तुम्हाला वाटेल तिथं वापरत चला हे शब्द.